नमस्कार, मी पिया. पिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जाणारे उपयुक्त आणि गुणकारी असे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. थंडी चालू झाली की सांधेदुखी, कंबरदुखी, खोकला, सर्दी, कफ या गोष्टी चालूच असतात. यासाठी आज मी तुम्हाला शरीराला ऊर्जा देण्यासाठी डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे सांगितले आहे आणि हे अगदी सोप्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील तसेच सर्वांच्या शरीराला ऊर्जा देतील हे लाडू आपण सोप्यात सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. लाडू वळत असताना गुळाचा बिलकुल पण पाक नाही केला तरी पण शेवटच्या लाडूपर्यंत मिश्रण कसलेही कोरडे न होता व्यवस्थित असा वळता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज हे सांगितले आहे. लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिले इथे साहित्य काय काय लागते हे पाहू. यासाठी इथे मी 3/4 कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, तसंच अर्धा कप जो गुळ आहे तो चिरून घेतला आहे, 1/3 कप खारीक पूड घेतली आहे, तसेच इथे 1/4 कप पांढरे तीळ घेतले आहेत, अर्धा कप डिंकाचे जे खडे असतात ना ते घेतले आहेत, तसेच अर्धा कप मी पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत, 1 चमचा इथे मी खसखस घेतली आहे. तसेच आता ड्रायफ्रुट्स मध्ये काय काय घेतले आहे हे पाहू. 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम आणि 200 ग्रॅम तूप घेतले आहे. तूप आपल्याला कमी जास्त पण लागू शकते. आता यामध्ये मी तुम्हाला जे काही साहित्य सांगितले आहे ते वाटीच्या प्रमाणात सांगितले आहे आणि याचे ग्रॅम मधील पण जे मेजरमेंट आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. सर्वात पहिले इथे मी पॅन मध्ये तेल घालून घेत आहे. तिळाला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे तीळ तडतड तडतड असे उडायले की समजायचे की तीळ व्यवस्थित असे भाजले आहेत. हिवाळ्यामध्ये तिळाचे पदार्थ खाल्ल्यामुळे काय होते तर शरीराला ऊर्जा भेटते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, तसेच पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत राहतात, असे बरेचसे फायदे आहेत. यासाठी हिवाळ्यामध्ये अवश्य आपण तिळाचे सेवन केलेच पाहिजे. आता एका डिश मध्ये मी तीळ काढून घेतले आहेत आणि त्यामधील पूर्णपणे वाफ बाहेर जाण्यासाठी अशा पद्धतीने छोटासा खोलगा करून घेतला आहे. आता याच पॅन मध्ये 1 चमचा खसखस घालून घेऊ. खसखस आपल्याला 2 ते 3 मिनिट म्हणजे अगदी पांढरा कलर असतो ना तो येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खसखस पण आपल्याला तिळामध्ये घालून घ्यायची आहे. खसखस भाजून झाली की आता यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि याला पण हलकासा लालसर किंवा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. हे जे काही आपण सर्व साहित्य भाजून घेत आहोत ते मीडियम टू लो हीट वरच भाजून घ्यायचे आहे. हिवाळ्यामध्ये खोबऱ्याचे पण सेवन केलेच पाहिजे, कारण आपली जी स्किन आहे ती हिवाळ्यामध्ये खूप ड्राय पडते आणि खोबरे आहे ते मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यासाठी आपल्याला खोबऱ्याचे पण अवश्य सेवन केलेच पाहिजे. आता यामध्ये पण छोटासा खोलगा करून घेत आहे, म्हणजे जी काही वाफ आहे ती निघून जाते. पॅन मध्ये मी इथे 3 ते 4 चमचे तूप घालून घेत आहे. आता यामध्ये आपण जे काही ड्रायफ्रुट्स घेतले होते ते तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम काजू घेतले होते ते यामध्ये घालून घेतले आहेत. काजूला आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता काजूला हलकासा सोनेरी कलर आला आहे. आता हे काजू आपण यामधून काढून घेऊ. जे खोबरे काढून घेतले होते त्यामध्येच आपल्याला हे सर्व साहित्य काढून घ्यायचे आहे. आता याच पॅन मध्ये 100 ग्रॅम बदाम घालून घेऊ. 1-2 ते 3 मिनिट मीडियम हीटवर हे बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. म्हणजे बदाम तळल्यानंतर काय होते ते पॉपकॉर्न सारखे असे तळतळ उडतात. मग समजायचे की बदाम व्यवस्थित असे तळले आहेत. आता याच डिश मध्ये आपल्याला हे बदाम पण काढून घ्यायचे आहेत. बदाम काढून झाले की याच पॅन मध्ये आपल्याला अक्रोड घालून घ्यायचे आहे. अक्रोड आहे ते लहान मुलाच्या बुद्धीसाठी खूप पौष्टिक असते, म्हणजे खूप आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही हे बिलकुल पण स्किप नका करू. आता इथे अक्रोड पण तळून झालेले हे पण मी काढून घेते. इथे पॅन मध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया घालून घ्यायच्या आहेत आणि हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे आपण तळून घ्यायचे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये पंपकिन सीड्सचे पण बरेचसे फायदे आहेत. यामध्ये झिंक, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतेच. तसेच आपल्या रोग प्रतिकार शक्ती वाढते, सर्दी, खोकला यापासून बचाव करते, तसेच जे झोप आहे ती सुधारते, तसेच रक्तदाब आहे तो नियंत्रित करते. असे बरेचसे याचे फायदे आहेत. त्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये पंपकिन सीड्सचे पण आपण सेवन केलेच पाहिजे. पंपकिन सीड्स मी जी तीळ आणि खसखस घालून घेतली होती ना त्याच डिश मध्ये घालून घेत आहे. या डिश मध्येच का घालून घ्यायचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे चालून सांगणार आहे. पॅन मध्ये मी आणखी 2 चमचे तूप घालून घेतले आहे. त्यामध्ये आपण आता डिंक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा चांगला फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे की आता कितपत आपला डिंक तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने डिंक फुलायला लागला की काय करायचं, गॅस बंद करायचा आणि 1-अर्धा मिनिट आणखीन आपल्याला हा पॅन मध्ये परतून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतो डिंक जास्त पण तळला नाही जात आणि तो कच्चा पण नाही राहत. अशा पद्धतीने जर तुम्ही डिंक तळला तो अगदी व्यवस्थित असा तळला जातो. डिंकाचे पण बरेचसे फायदे आहेत, पण याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपले जे हाडे आहेत ते बळकट होतात. आता डिंक पण मी यामध्ये काढून घेतला आहे. पॅन मध्ये मी आणखी 2 चमचे तूप घालून घेतले आहे. आता यामध्ये खारीक पूड घालून घेऊ.
खारीक पूड आपल्याला यामध्ये एक साधारण 2 ते 3 मिनिट मीडियम टू लो हीट वर परतून घ्यायचे आहे. सर्वात शेवटी आपल्याला खारीक पूड घालून घ्यायची आहे. यामुळे काय होते, पॅन मध्ये जेवढे काही तूप आहे ती खारीक पूड व्यवस्थित अशी ऍब्झॉर्ब करून घेते आणि आपलं थोडेसे पण तूप कुठेही वेस्ट नाही जात. त्यासाठी सर्वात शेवटी इथे खारीक पूड घालून घ्यायची आहे. खारीक आहे ती हृदय, त्वचा तसेच केसांसाठी पण खूप फायदेशीर असते. जे पंपकिन सीड आणि तीळ होते ते मी यामध्ये अर्धेच घालून घेत आहे. हे व्यवस्थित असे मिक्स करायचे. एक मिक्सरचे भांडे घ्यायचे, यामध्ये थोडे थोडे मिश्रण घालायचे आणि आपल्याला पल्स मोडवर ऑन ऑफ करत हे फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे अगदी बारीक अशी पूड नाही करायची. थोडेसे आबडधोबड जरी राहिले तरी चालेल, कारण दाताखाली सर्व ड्रायफ्रुट्स किंवा जे डिंक असतो ना तो आला की खूप छान वाटते. आता यामध्ये जे राहिलेले पंपकिन सीड्स आणि तीळ होते ते मी घालून घेतले आहेत. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. पॅन मध्ये आपण जो चिरून घेतला होता तो गूळ घालून घ्यायचा. यामध्ये 2 चमचे तूप घालायचे. तूप गुळामध्ये व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे. अर्धा चमचा फक्त पाणी घालून घ्यायचे आहे. गूळ आहे तो व्यवस्थित असा मेल्ट होतो. पाणी जास्त नाही वापरायचे, फक्त 1 चमचा पाणी यामध्ये घालून घ्यायचे आणि गुळाचा इथे आपल्याला बिलकुल पण पाक नाही तयार करून घ्यायचा. फक्त गूळ आहे तो मेल्ट झाला पाहिजे इतपतच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे. आता हे जे गुळाचे पाणी होते ते आपण या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे. हे जर लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिले तर 2 ते 3 महिने आरामात टिकतात. याला काहीच होत नाही. मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घेतले की आता याचे लाडू वळून घेऊ. तुम्ही ते बघू शकता, अगदी इझिली आणि फटाफट असे याचे लाडू वळले जात आहेत. म्हणजे कुठेही आपले जे मिश्रण आहे ते बिलकुल पण कोरडे नाही झाले किंवा खूप तेलकट पण नाही झाले की याचे लाडू असे चिपचिपीत किंवा खूप तेलकट असे होतील. यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की मिक्सर मधून आपण ज्यावेळेस मिश्रण वाटून काढतो ना त्यावेळेस ते पल्स मोडवर ऑन ऑफ करत काढायचे. म्हणजे यामध्ये आपण जे काही ड्रायफ्रुट्स घातले असतील त्याची आपल्याला अगदी पेस्ट नाही तयार करायची. जर आपण त्याची पेस्ट तयार केली तर त्याचे अगदी बटरच तयार होईल, म्हणजे ते खूप तेलकट होईल. यासाठी मी तुम्हाला यामध्ये खूप इम्पॉर्टंट अशी टिप्स सांगणार आहे. कधी कधी काय होते, आपण तुपामधून हे सर्व साहित्य तळून घेतल्यानंतर काय होते, तुपाचे प्रमाण जरासे जास्त होते. मग लाडू वळत असताना ते खूप तेलकट होतात किंवा हातामधून साहित्य आहे ते निसटले जाते, लाडू वळताच येत नाही. तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. काय करायचे, हे मिश्रण घ्यायचे आणि फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आणि नंतर फ्रीजमधून बाहेर मिश्रण काढायचे आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे. अगदी इझिली आणि फटाफट असे व्यवस्थित असे हे लाडू वळले जातात. डिलिव्हरी झालेल्या लेडीजला तुम्ही हे लाडू खायला देऊ शकता आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खाल्लेच पाहिजेत. इतके हे पौष्टिक आहेत. मी तुम्हाला अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स सहित हे लाडू कसे बनवायचे हे सांगितले आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही माझा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.